वेलकम टू ऑल स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितले होते डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम जो पार्ट आहे त्याच्यामध्ये फर्स्ट बघितला होता माउथ आणि सेकंड जो टॉपिक आहे तो आहे बकल कॅव्हिटी और वेस्टिब्युअल. बकल कॅव्हिटी आणि वेस्टिब्युअलचं जे डिस्क्रिप्शन आहे तुम्ही पेज नंबर 7 आणि 6 या दोन्हीवरचे डायग्राम बघू शकता आणि त्याचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला डिस्क्राईब करते. ओके, फर्स्ट पॉईंट बघा. Wide mouth opens in the wide but tapering cavity is called as a vestibule or buccal cavity. मीन्स जो माउथचा ओपनिंग पार्ट असतो जो वाईड असतो, डीप मीन्स ब्रॉड राहतो, बट टॅपरिंग कॅव्हिटी प्रेझेंट राहते. मीन्स माउथच्या पोझिशन, माउथची जी ओपनिंग राहते त्या ठिकाणी जे एक टॅपरिंग कॅव्हिटी प्रेझेंट आहे त्याला म्हणतात बकल कॅव्हिटी और वेस्टिब्युअल. ओके, माउथची जी ओपनिंग राहते वाईड, माउथचा जो ओपनिंगचा पार्ट असतो तो वाईड असतो आणि त्या ठिकाणी जे टॅपरिंग कॅव्हिटी प्रेझेंट असते त्याला म्हणतात बकल कॅव्हिटी और वेस्टिब्युअल. ओके, बकल कॅव्हिटी काय म्हटलेलं आहे, लाईन बाय द इक्टोडम. कशाच्या लाईनिंग प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये, इक्टोडमच्या. अँड इक्टोडम्स फॉर्म करते मेनी फिंगर लाईक शेप पॅरलर रिजिड्स. काय फॉर्म करतात, फिंगर लाईक पॅरलर रिजिड्स फॉर्म करतात. डायग्राममध्ये तुम्हाला डॉटेडमध्ये दिलेलं आहे बघा, त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे त्यांनी, फॉर्म करतात फिंगर लाईक शेप असतात ज्याचा, त्याला म्हणतात पॅरलर रिजिड्स. पुन्हा बघा, सर्वात पहिले माउथचा जो ओपनिंग पार्ट्स असतो जो वाईड असतो त्या ठिकाणी जी टॅपरिंग कॅव्हिटी फॉर्म होते त्याला म्हणतात बकल कॅव्हिटी. आणि बकल कॅव्हिटी जी आहे त्याच्यामध्ये काय इंटरनली काय प्रेझेंट आहे, लाईन कशाच्या आहे, इक्टोडमच्या. आणि त्या ठिकाणी इक्टोडम काय फॉर्म करते, फिंगर लाईक शेपचे जे काही पॅरलर रिजिड्स असतात. अँड दिस रिजिड्स काय फॉर्म करतात, मग एन्क्लोज असतात शॅलो ग्रूजमध्ये. कशामध्ये एन्क्लोज असतात ते, शॅलो ग्रूजमध्ये. आणि ज्या ठिकाणी रिजिड्स आणि ग्रूज इन द बकल कॅव्हिटी आर डेन्सली सिलिएटेड. कसे राहतात, डेन्सली सिलिएटेड. बघा, आता तुम्हाला पॉईंट नोट डाऊन करायचे असेल तरी पुन्हा डिस्क्राईब करते. फर्स्ट पॉईंट जो आहे, माउथचा ओपनिंग पार्ट्स असतो, वाईड ओपनिंग पार्ट्स असते, त्या ठिकाणी टॅपरिंग कॅव्हिटी फॉर्म होते त्याला म्हणतात बकल कॅव्हिटी. पर्टिक्युलरली डायग्राममध्ये फक्त तुम्हाला लेबलिंग दिलेली आहे, बाकीचं काही डिस्क्रिप्शन नाही आहे म्हणून तुम्हाला सांगते. बघा, पुन्हा एकदा सांगते. माउथचा जो ओपनिंग पार्ट असतो त्या ठिकाणी एक वाईड टॅपरिंग कॅव्हिटी फॉर्म केली जाते त्याला म्हणतात वेस्टिब्युअल और बकल कॅव्हिटी. बकल कॅव्हिटी इंटरनली काय फॉर्म करते, इक्टोडम, लाइनिंग बाय द इक्टोडम. इक्टोडम त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, प्रेझेंट आहे फिंगर शेप पॅरलर रिजिड्स. काय प्रेझेंट आहे, फिंगर शेप पॅरलर रिजिड्स. आणि ते जे रिजिड्स असतात ते एन्क्लोज असतात शॅलो ग्रूजमध्ये. ओके, फिंगर लाईक पॅरलर रिजिड्स असतात आणि पॅरलर रिजिड्स कशामध्ये एन्क्लोज आहे, ग्रूजमध्ये. आणि त्या ठिकाणी बकल कॅव्हिटीमध्ये जे काही रिजिड्स आणि ग्रूज असतात ते कशाने फॉर्म असतात, डेन्सली सिलिएटेड असतात. ओके, ठीक आहे. सो दिस मिडल ड्रॉसर रिजिड्स आर द लार्जेस्ट वन विच एन्क्लोज इन अ लार्ज हॅच सेक्स ग्रू. काय म्हटलेलं आहे, हॅच सिकस ग्रू. अँड दिस हॅच सिकस ग्रू run forward and terminate into a small depression slightly towards the left side. बघा, वरतीच दिलेलं आहे तुम्हाला पर्टिक्युलरली. बघा, याच्यामध्ये आपण लास्टमध्ये काय पॉईंट घेतलं की त्या ठिकाणी पॅरलर काय फॉर्म करतात, रिजिड्स, आणि ते कशामध्ये एन्क्लोज आहे, ग्रूजमध्ये. आणि रिजिड्स आणि ग्रूज जे असतात बकल कॅव्हिटीमध्ये ते कसे असतात, डेन्सली सिलिएटेड. ठीक आहे. आता रिजिड्स जो आहे त्या ठिकाणी लार्जेस्ट वन जे एन्क्लोज असतो, लार्जेस्टमध्ये एन्क्लोज राहते तो लार्जेस्ट ग्रू कोणता असते, मग त्या ठिकाणी हॅच सिचेक्स ग्रू. कोणता असतो, हॅच सिचेक्स ग्रू. आता हॅच सिचेक्स ग्रू जे असतात रन फॉरवर्ड अँड टर्मिनेट इन टू द स्मॉल डिप्रेशन स्लाइडली टुवर्ड द लेफ्ट साईड. हे जे ग्रूज असतात रन होतात फॉरवर्डमध्ये आणि टर्मिनेट होऊन एक स्मॉल डिप्रेशन फॉर्म करते स्लाइडली टुवर्ड्स द लेफ्ट साईड. सो दिस डिप्रेशन इज कॉल्ड एज अ हॅच सिचेस पीट. त्याला काय म्हणतात, हॅट सिचेस पीट. आणि हे जे हॅट सिचेस पीट्स असतात सिक्रेट काय करतात, ह्यूज अमाऊंट ऑफ द म्युकस ॲट द टाईम ऑफ फीडिंग. ह्यूज अमाऊंट ऑफ म्युकस ॲट द टाईम ऑफ द फीडिंग. देन दिस all the silated rigids of the grooves in the buccal cavity are collectively called as the will organ. त्याला काय म्हणतात, will organ. बघा, हा पॅराग्राफ पुन्हा रिपीट करते. आता रिजिड्स आणि ग्रूज इन द बकल कॅव्हिटीमध्ये कसे राहतात, डेन्सली सिलिएटेड. इथपर्यंत क्लिअर आहे पॉईंट. पुढे बघा,
आता रिजिड जे असतात मिड ड्रॉसल साईडमध्ये रिजिड जे असतात लार्ज वन ऑफ द एन्क्लोज ग्रूव्ज फॉर्म करतात, त्याला काय म्हणतात हॅट सिचेक्स ग्रूव्ह. आणि हे जे ग्रूव्ज असतात ते फॉरवर्डमध्ये रनिंग होतात आणि टर्मिनेट होऊन एक स्मॉल डिप्रेशन फॉर्म करतात स्लाइडली, कोणत्या साईडनी लेफ्ट साईडनी. म्हणजे हेच जे ग्रूव्ज असतात काय फॉर्म करतात, एक रनिंग फॉरवर्ड रनिंग पोझिशनमध्ये एक स्लाइडली डिप्रेशन फॉर्म करतात लेफ्ट साईडनी. आणि त्या डिप्रेशनला काय म्हटलं जाते हॅट सिचेक पीट, त्याला काय म्हटलं जाते हॅट सिचेक पीट. आणि हे जे पीट असतात ते काय सिक्रेट करतात लार्ज अमाऊंट ऑफ दिस म्युकस ॲट द टाईम ऑफ द फिडिंगच्या टाईममध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये काय करतात म्युकस ॲट द टाईम ऑफ द फिडिंग, ह्यूज अमाऊंटमध्ये म्युकसचं सिक्रेशन करतात ॲट द टाईम ऑफ द फिडिंग. All the ciliated rigids of the grooves in the buccal cavity are collectively called the wheel organ. जे काही सिलेटेड रिजिड्स असतात ऑफ द ग्रूव्जमधले इन द बकल कॅव्हिटी आर कलेक्टिव्हली कॉल्ड, काय म्हणतात त्याला व्हील ऑर्गन. सिलेटेड जे काही रिजिड्स असतात ऑफ द ग्रूव्जमध्ये इन द बकल कॅव्हिटी आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज द व्हील ऑर्गन, त्याला काय म्हटलं जाते व्हील ऑर्गन. पर्टिक्युलरली त्याला म्हणतात व्हील ऑर्गन्स. ओके, काय म्हटलं पुन्हा सांगते, इन द सिलेटेड रिजिड्समध्ये ग्रूव्ज जे प्रेझेंट्स असतात इन द सिलेटेड रिजिड्समध्ये जे ग्रूव्ज प्रेझेंट असतात इन द बकल कॅव्हिटी आर कलेक्टिव्हली कॉल्ड व्हील ऑर्गन. आणि यांचं फंक्शन्स काय राहते, सो दिस रोटेटरी करंट ऑफ द वॉटर प्रोड्यूस इन देम, ते काय प्रोड्यूस करतात रोटेटरी करंट ऑफ वॉटर प्रोड्यूस करतात. ओके, पहिले रिजिड्स आणि ग्रूव्ज बकल कॅव्हिटी असतात ते डेन्सली सिलेटेड राहतात. आणि लार्ज जे एन्क्लोज असते त्याला म्हणतात हॅट सिचेक्स ग्रूव्ह म्हटलं जाते. आणि हे ग्रूव्ह जे असतात ते रन करतात फॉरवर्डमध्ये, देन स्लाइडली डिप्रेस असतात लेफ्ट साईडमध्ये. आणि ती जी डिप्रेशन्स असते त्याला म्हणतात हॅसिचेक्स स्पीड्स. ओके, आणि त्यांचं फंक्शन काय असते, सिक्रेट करतात म्युकस ॲट द टाईम ऑफ द फिडिंग. आणि हे सिलेटेड रिजिड जे असतात ऑफ द ग्रूव्जमध्ये ते बकलची कॅव्हिटी असते त्याला काय म्हटलं जाते कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज अ व्हील ऑर्गन. पुन्हा हा पॉईंट सांगते, सिलेटेड जे काही रिजिड्स आहे कशामध्ये ग्रूव्जमध्ये कशामध्ये प्रेझेंट आहे, पण हे सिलेटेड रिजिड्स अँड ग्रूव्ज कशामध्ये प्रेझेंट आहे बकल कॅव्हिटीमध्ये इन कलेक्टिव्हली त्याला म्हटलं जाते व्हील ऑर्गन. आणि यांचं फंक्शन्स काय राहते पर्टिक्युलरली देन द रोटेटरी करंट ऑफ वॉटर प्रोड्यूस करतात. हे काय करतात, रोटेटरी करंट ऑफ वॉटर कॅन बी प्रोड्युसेस. ओके, so in this lecture this topic completed, remaining topic on next lecture. Okay, thank you.